नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यात बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न, ममता बॅनर्जींना मूळ पक्ष टिकवण्याचे आव्हान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा GR जारी, सर्व अटी आणि शर्ती जाणून घ्या. राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांचे दबाव तंत्राचा वापर करत आहेत काय? या बातम्यांमागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जींना मूळ पक्ष टिकवण्याचे आव्हान, 80 पैकी 59 आमदारांचे बंड. पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता दाटली आहे. मागच्याच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. एवढ्या मोठ्या आघातानंतर आता तृणमूल काँग्रेसचे 80 पैकी 59 आमदारांनी बंड पुकारला आहे. बंडखोरांचे नेतृत्व रुद्रप्रद बॅनर्जी यांनी 59 बंडखोर आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र घेऊन ते विधान भवनात दाखल झाले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला आहे. रुद्रप्रद बॅनर्जी यांच्या गाठीशी 2/3 संख्याबळ असल्याने महाराष्ट्रात जे शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचे झाले त्याच धर्तीवर TMC सुद्धा ममता यांच्या हातून जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या समोर आता स्वतःचा मूळ पक्ष आणि चिन्ह टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. काल ममता बॅनर्जी यांनी तातडीची बैठक बोलावली होती. ममता बॅनर्जींच्या नुसत्या हाकेवर झाडून येणाऱ्या आमदार मंडळींनी या बैठकीकडे सपशेल पाठ फिरवली. 80 पैकी 60 आमदार बैठकीस आलेच नाहीत. याचा अर्थ असा आहे का ममताजींच्या नेतृत्वाचा करिश्मा आटत चाललाय, की ममताजींचा पक्षावर वचक राहिला नाही? या उलट सोमवारी रात्री बंडखोरांच्या बैठकीला आमदारांची मोठी गर्दी होती. बंडखोर गटाचे नेते मुस्तफिजुर रहमान यांनी स्पष्ट केले आहे की आमचा विरोध ममतांशी नाही, पण आमदारांच्या पसंतीचाच विरोधी पक्षनेता हवा. त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. या बंडाच्या मुळाशी ममतांचे भाचे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधातील तीव्र नाराजी आहे. मागेही आमदारांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर घराणेशाही, भ्रष्टाचार, अहंकार वृत्ती आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलून पक्षावर कंट्रोल ठेवायचा आरोप केलेला. अभिषेक बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या नावाचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले. आता विधानसभा अध्यक्ष रथिंद्र बोस 59 बंडखोर आमदारांच्या पत्रावर काय निर्णय घेतात यावरच तृणमूल काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल. उद्या जर बंडखोर आमदारांनी पक्ष ताब्यात घ्यायचं ठरवलं तर त्यांच्याकडे 2/3 संख्याबळ आहे. सोबतच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मूळ पक्ष जसा ताब्यात घेतला याचा दाखलाही आहे. पुढील बातमी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा GR जारी. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. या योजनेचा लाभ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्याकडून कर्ज घेतलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासकीय निर्णयानुसार बँकांना त्यांच्याकडील पात्र कर्जदारांची यादी तयार करून ती नवीन विकसित केल्या जाणाऱ्या सहकार स्टॅक प्रणालीवर अपलोड करावी लागणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेल्या 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जमाफीस पात्र राहणार आहेत. या ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी बँकांना वन टाइम सेटलमेंट अंतर्गत खाते तयार करावे लागेल. शेतकऱ्याने 2 लाख रुपयांवरील अतिरिक्त रक्कम बँकेत जमा केल्यानंतर शासन 2 लाख रुपयांपर्यंतचा निधी थेट शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करेल. तसेच बँकांनी पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी तात्काळ पार पाडावी अशी सूचना देखील देण्यात आली आहे. पुढील बातमी आहे राजीनाम्यानंतर सिद्धरामय्या दबावतंत्र वापरतायत का? कर्नाटकच्या राजकारणात बऱ्याच दिवसांपासून मोठ्या उलथाबलती होत आहेत. काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर आणि बऱ्याच काळच्या मनधरणी केल्यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि DK शिवकुमार यांचा मुख्यमंत्री पदासाठीचा मार्ग मोकळा झाला. यामुळे कर्नाटकच्या राजकारणाने नवे वळण घेतले. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले सिद्धरामय्या काही सहजच राजीनामा द्यायला तयार झाले नाहीत.
काँग्रेसच्या हायकमांडने त्यांची बरीच मनधरणी केल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीच दिवसात सिद्धरामय्या यांच्यावर काँग्रेसने त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी ही काँग्रेस पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी कार्यकारी संस्था आहे. यामुळे सिद्धरामय्यांची CWC मधील वर्णी काँग्रेसच्या नवीन साऊथ पॉलिसीमध्ये निर्णायक वळण ठरणार आहे. यासोबतच सिद्धरामय्या यांना राज्यसभेसह इतरही अनेक मोठ्या ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एका दिवसात सिद्धरामय्या यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि या बैठकीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आणि त्याचंच फलित म्हणून सिद्धरामय्या यांनी राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या नियुक्त्यांसाठी त्यांच्या काही पसंतीच्या नेत्यांची नावे पक्ष नेतृत्वाकडे दिली होती. यासोबतच कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळातील खाते वाटपासाठी त्यांनी काही नावे सुचवल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री पद नसले तरी कर्नाटकातील राजकारणातील आपली ताकद कमी होऊ नये यासाठी आपल्या गटातील विश्वासू नेत्यांना सरकारमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाव्यात यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याच्या चर्चा आहेत. सिद्धरामय्या आपल्या दबावतंत्राचा वापर करत त्यांचा मुलगा यतींद्र सिद्धरामय्या याला राजकारणात स्थिर करण्यासाठी नव्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण, उद्योग, जलसंपदा आणि मागासवर्गीय कल्याण यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची मागणी करत असल्याचे सांगितले जात आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.